नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची इतिहास राज्यशास्त्र या विषयाची द्वितीय संत्रांत परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर पण आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका व्हिडिओ अपलोड केलेला आहे। दोन्ही प्रश्नपत्रिका याच वर्षीच्या आहेत। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट पहा आणि त्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। इतिहासाचा जो पेपर आहे तो 28 गुणांसाठी आहे। अगोदर आपण इतिहास या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू, त्यानंतर राज्यशास्त्र या विषयाची। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 3 गुणांसाठी 1. भारत सरकारने 1975 मध्ये टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली। त्याचा अ पर्याय बरोबर आहे डॉक्टर फुलरेणू गुहा। दुसरे विधान, गीता सेठी टिंबटिंब या खेळासाठी प्रसिद्ध आहे। त्याचा क पर्याय बरोबर आहे बिलियर्ड्स। तिसरे विधान, भारतातील टिंबटिंब उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते। त्याचा ब पर्याय बरोबर आहे वाहन उद्योगाला। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। 3 गुणांसाठी। पहा, या ठिकाणी जो पहिला गट देण्यात आलेला आहे, व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि त्यातील चुकीची जोडी आहे क, वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे। चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती जोडी लिहायची आहे उत्तरपत्रिकेत। दुसरा गट, त्याच्यातील क पर्यायची जोडी चुकीची आहे, डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय पोलिओ लसीकरण, ही जोडी चुकीची आहे। त्यानंतर आहे तिसरा गट, तिसऱ्या गटातील ब पर्यायची जोडी चुकीची आहे, अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा। 3 दिलेले आहेत, कोणतेही 2 पूर्ण करायचे आहे 4 गुणांसाठी। पहिले संकल्पना चित्र, आरोग्याच्या उपचार पद्धती। 1. निसर्गोपचार, युनानी, आयुर्वेद, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, कोणतेही 4 लिहायचे आहेत। दुसरे, भारतात आयात होणाऱ्या वस्तू, खनिज तेल, खते, औषधे, तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री आणि लोखंड पण येते, कोणतेही 4 लिहायचे आहेत तुम्ही। तिसरे, महिलांच्या संदर्भातील कायदे, फक्त कायदे लिहायचे आहेत। अधिक माहितीसाठी आपण वर्ष पण लिहिलेले आहेत। सुधारणा कायदा 1952, हुंडा प्रतिबंधक कायदा 1961, प्रसूती सुविधा अधिनियम कायदा 1961, सती प्रतिबंधक कायदा 1988। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, टिपा लिहा। 3 दिलेले आहेत, कोणतेही 2 लिहायचे आहेत 4 गुणांसाठी। पहा, त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही। पहिली जी टीप आहे ती आहे अवकाश संशोधन, त्याचे उत्तर पाहू। पहा, या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। मी उत्तर वाचत नाही, आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल, तुम्हीच व्हिडिओ पॉज करून उत्तर वाचून घ्यायचे आहे। पहा, दुसरी टीप आहे पोटगी आणि तिसरी टीप आहे कुटुंब संस्था। आपण कुटुंब संस्था ही टीप पाहू। पहा, या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। कुटुंब ही एक सामाजिक संस्था असून तो प्रत्येक समाजातील एक मूलभूत समूह आहे। भारत प्रामुख्याने एकत्र कुटुंब पद्धती असणारा देश म्हणून ओळखला जायचा। 3 पैकी कोणत्याही 2 टिपा लिहायच्या होत्या। आपण अवकाश संशोधन आणि तिसरी जी टीप होती कुटुंब संस्था, या 2 टिपा अभ्यासल्या। प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 4 पैकी कोणतेही 2, 4 गुणांसाठी। पहा, विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी खाडाखोड केली, त्यामुळे तुम्हाला नीट समजणार नाही। 1. भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला, ते सकारण पाहू आपण। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। भारताच्या शेजारील चीन अण्वस्त्र सज्ज देश आहे। चीनच्या मदतीने पाकिस्तान ही अण्वस्त्र सज्ज होऊ पाहत होता। भारताला स्वसंरक्षणाची आवश्यकता होती। शांतता व स्वयंपूर्णता या कारणांसाठी भारताने 1974 मध्ये अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला। दुसरे विधान आहे ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली। तिसरे विधान आहे भारतात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले। आणि चौथे विधान आहे 1984 मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला। या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे।
चारपैकी कोणत्याही दोन विधानांचे सकारण स्पष्ट करायचे होते. आपण पहिल्या आणि चौथ्या विधानाचे सकारण स्पष्ट केलेले आहे. प्रश्न चौथा, दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. बघा, उतारा व्यवस्थित वाचायचा आहे. उतारातच प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे. पहिला प्रश्न, देश परदेशातील लोक वर्षभर भारतात पर्यटनासाठी का येतात? 1 गुणासाठी आहे हा प्रश्न. त्याचे उत्तर पाहू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. यामुळे देश परदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. इथून इथपर्यंत उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पर्यटकांच्या राहण्याच्या प्रवाशाच्या सोयीसुविधा कोणाद्वारे केल्या जातात? त्याचे उत्तर आहे पर्यटन विकास महामंडळाद्वारे. याचे उत्तर उत्तरातच आहे. तिसरा प्रश्न, पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो? 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाही. त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. यातूनही रोजगार उपलब्ध होतो. हे आहे तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर. त्यानंतर आहे प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 4 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 6 गुणांसाठी. 1. स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते. हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा. मी यासाठी वाचते आहे की त्या ठिकाणी खोडलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला नीट दिसणार नाही. दुसरे, दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत? या प्रश्नाचे उत्तर पाहू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. तिसरा प्रश्न, शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते? आणि चौथा प्रश्न आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का संबोधले जाते? त्या प्रश्नाचे उत्तर पाहू. या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 4 पैकी कोणतेही 2 लिहायचे होते. आपण या ठिकाणी दुसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासले. आता राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका पाहू. राज्यशास्त्र विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे ती एकूण 12 गुणांसाठी आहे. प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा 2 गुणांसाठी. 1. भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था. त्याचा अ पर्याय बरोबर आहे युनिसेफ. दुसरे, भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश. त्याचा क पर्याय बरोबर आहे नेपाळ. प्रश्न 7वा, खालील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 4 गुणांसाठी. 1. आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. त्याचे उत्तर पाहू. हे विधान बरोबर आहे आणि त्याचे कारण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. दुसरे विधान आहे, भारत चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत. ते सकारण स्पष्ट करू. हे विधान चूक आहे आणि का चुकीचे आहे याचं कारण देण्यात आलेलं आहे. आणि तिसरा विधान आहे, निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात. बघा, 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तर अभ्यासायचे होते. आपण पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाची उत्तर अभ्यासले. प्रश्न 8वा अ, खालील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही 1 2 गुणांसाठी. अ. भारत अफगाणिस्तान संबंध. ब. दहशतवाद. त्यापैकी आपण ब. दहशतवाद ही संकल्पना अभ्यासू. या ठिकाणी दहशतवाद ही संकल्पना देण्यात आलेली आहे. आपली आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसेचा वापर करून समाजात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे, धमकी देणे या कृतीला दहशतवाद असे म्हणतात. पुढे तुम्ही वाचायचे आहे. प्रश्न 8व्यातील ब प्रश्न, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. 2 पैकी कोणतेही 1 संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे 2 गुणांसाठी. भारताच्या शेजारील देश चीन, पाकिस्तान, भूटान, नेपाळ. अजूनही काही देश येतील, पण आपण या ठिकाणी 4 विचारले आहेत, 4 लिहिलेले आहेत. 2. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विषयक झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदा. स्टॉकहोम परिषद, रिओ परिषद, क्योटो परिषद, पॅरिस परिषद. प्रश्न 9वा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 पैकी कोणत्याही एका प्रश्नाची उत्तर लिहायची आहेत.
1 संयुक्त राष्ट्रांची शांती सेना कोणती भूमिका बजावते त्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। आणि दुसरा प्रश्न आहे भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विषद करा। दोघांपैकी आपण पहिल्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासले आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी YouTube वर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।